इतकी थंडी पडली आहे, त्यासाठी एक मस्त बेत केलाय मी जेवणाचा. इंद्रायणी तांदळाचा गरमागरम मऊ मऊ भात, त्याच्यावर तूप आणि टोमॅटोचं रसम. चला, टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता कुकरला शिजत लावते. ऍक्च्युली कधीतरी कांदा मी घालते, पण आज नाही घालणार आहे. तुम्ही घातलात तरी चालेल. आता मी आलं, लसूण असं ठेचून घेणार आहे. आता मिरची मला जास्त तिखट चालत नाही म्हणून मी कमी घातली. तुम्हाला जर खूप झणझणीत रसम हवं असेल तर तुम्ही अजून एका दुसरी मिरची घालू शकता. मी मिक्सरमधनं पण काढून घेऊ शकता. टोमॅटो छान उकडले. आता ह्याची सालं काढून घेऊया. बापरे, गरम आहे गरम आहे. टोमॅटो आता मस्तपैकी बारीक झालेले आहेत. आता रसम करूया. तेल घालते, मोहरी, जिरं घातलं, हळद जरा कमी घालूया आणि हिंग जास्त घालूया. कढीपत्ता, हळद, ही आलं लसणाची पेस्ट घातली, जी आपण ठेचून घेतलं ना खलबत्त्यात, आलं लसूण मिरची. आणि आता पाणी घातलं. आणि आता आपल्याला जास्तच हवंय, भरपूर, कारण पातळ छान असतं ना रसम. चिंचेचं पाणी घालते जरा. अजून थोडं पाणी घालते. आता मीठ घालूया. गूळ घालते. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे, चवीनुसार. आणि थोडीशी मिरपूड घालते. एवढी घातली. हा 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 हा, रंग पण छान आलाय आणि अगदी घमघमाट सुटलाय रसमचा. आता कोथिंबीर, आणि मी भरपूर कोथिंबीर घालते कारण मला खूप कोथिंबीर आवडते. रसम तयार आणि भातही तयार. रसम आणि भात आणि तूप असं मी खाणार आता. आणि पापड. चला, येताय जेवायला?